धावा येताना आपण देखील पाहिल्यात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थोड्याशा कमी धावसंख्या होतील, परंतु षटकारांनी चौकारांसाठी हे मैदान जाणलं जातं. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या 3. पुढे एकदा लॉप केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय आणि पहिला चौकार आलाय सीमारेषा पार. 4 धावा फरार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, फेकी देखील केली आहे आणि या ठिकाणी कुठचाही दबाव आमच्या पंचांवरती नसेल. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्येचा ग्राफ 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. अगदी सकाळच्या सत्रामध्ये 3 षटकामध्ये अगदी 25 किंवा 30 धावसंख्या जरी झाली ना तरी मॅच मात्र चांगली होऊ शकते. कारण का क्रिकेटचा खेळ आहे. अगदी सकाळचं सत्र म्हटलं कारण का पहिलेच नाणेफेकीचा कौल मालोर संघाच्या बाजूने गेला होता आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघासाठी आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. धावसंख्या 13. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या
तिसरा गडी गारद झालाय. गॉन. चला याच्यानंतर जशी पहिली इनिंग संपेल त्याच्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. एका बाजूला मुचने आणि दुसऱ्या बाजूला साटलेवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तीन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. लाजवाब गोलंदाजी यावेळी फुलटॉस चेंडू आणि कुठेतरी लेजी थोडासा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. बॅकअप केलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. या ठिकाणी चांगलं फिल्डिंग होते. आता मात्र पहिल्याच षटकामध्ये काही चुका झाल्या होत्या मालोर संघाकडून, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिसरा गडी देखील गारद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. गॉन. त्यांना सांगा, त्यांना दाखवा. बॉल किती झाले? बॉल 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. त्यांचा आवाज येतो. तर शेवटचा एक चेंडू या षटकातील बाकी असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल या ठिकाणी येताना पाहायला नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्येला दुसऱ्या षटकामध्ये लगाम लावण्याचं काम या ठिकाणी झालंय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आउटकटर होताना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये कुठचाही अंदाज नाही आहे बॅटरला आणि दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावचीच्या स्वरूपामध्ये 2 गडी देखील गारद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. मॅच फास्ट खेळवायची आहे. आयोजकांनी याची खबरदारी घ्यायची आहे. चला. हॅलो 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 चेक. हॅलो. हॅलो हॅलो चेक. हॅलो. चला, पहिल्या चेंडूवरती 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. पण दुसरा चेंडू लॉप केलाय. त्या ठिकाणी 1-2 क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्या अटेम्प्टला चांगला झेल पकडला जातोय. 4थ्या विकेटचं पतन झालंय. गॉन. चांगली क्षेत्ररक्षण आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की जमेची बाजू आहे क्रिकेटची, ते मात्र दाखवून दिले. मालोरच्या क्षेत्ररक्षणाने चांगली अटेम्प्ट पाहायला मिळाला. 4थ्या विकेटचं पतन. 17वरती 4था गडी गारद झालाय. न्यू बॅटर दाखल होतोय. मंगेशला या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. या षटकातील म्हणजेच शेवटचं षटक असेल आणि आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. याच्यानंतरची मॅच एका बाजूला मुचने, दुसऱ्या बाजूला साटलेवाडी संघ खेळताना पाहायला मिळेल. जशी इनिंग संपेल आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्स आमच्यासोबत जॉईन होतील. विशालच्या माध्यमातून आपल्याला
हॅलो हॅलो किती झाले नाव रे धावसंख्या 23. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने स्टेअर केला. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर 24 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा हॅलो धावसंख्या जर पाहिली तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तिसऱ्या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी होते. एक बॉल बाकी आहे. हा विकेट कसा गेला? एक बॉल बाकी आहे सर. हा कॅच. कोणाचा विकेट गेला तो? प्रवीणचा का? हा. पहिल्या इनिंग मधील रनआउट झाला का परत? रनआउट झाला. मंगेशचा रनआउट. हॅलो 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 मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष हॅलो 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 फोन करून बोलव ना. अभी नहीं आ रहा है. अभी आ रहा है. बॉल कसं आहे दोन घ्यायचं ना न्यू बॉल. बॉल दे.
हे दोन्ही नवीन बॉल आहे ना? हॅलो 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 मुचणे आणि साठलेवाडी संघाच्या कर्णधारांनी विचारमंचाकडे यायचं आहे लवकरात लवकर. दुसऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. त्या टॉस साठी मुचणे वर्सेस साठलेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विचारमंचाकडे यायचं आहे. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघाकडून सुरुवातीला चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कट केला इनफिल्डच्या डोक्यावरून, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार आलाय. चांगली सुरुवात, संघाला 4 धावेने संघाची सुरुवात केली आहे. आपण पाहतोय बापदेव चषक 2025चा हा महासंग्राम. कोपरी नगरीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. धावा बनवायच्या त्या 18 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये 25 धावा. आत्तापर्यंत जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती पहिला चेंडू चांगला राहिला, त्याच्यानंतर एक चांगल्या चेंडूवरती चांगला फटका आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला. 4 धावा वसूल झाल्यात. अगदी पहिले षटक पॉवर प्लेचं 30 सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉईंट, एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, ऑफ साईडला फील्ड 30 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला एक फाईन लेग, त्याच्यानंतर एक काऊ कॉर्नर, लॉंग ऑन पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड होतोय. एका धावेची मोहर कमबॅक करतोय गोलंदाज. कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये मी जसं सांगितलं सुरुवातीला की 25 किंवा 30 धावसंख्या झाली तर चांगली मॅच होऊ शकते. आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर फक्त 6 धावा पाहिल्यात. साठलेवाडी संघ हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे. तुम्ही या तुमच्यापर्यंत जर आवाज येत असेल तर विचारमंचाकडे आपल्या कर्णधारांनी उपस्थित यायचा. मुचण्याचा कर्णधार, मुचणे संघाचा कर्णधार इथे उपस्थित राहिलाय. साठलेवाडी कर्णधार हा आपल्याला शेवटचा कॉल आहे. टॉस साठी आपण विचारमंचाकडे यायचं आहे. चला पुन्हा एकदा एक झेल दोन्ही संघाकडून पहिल्या इनिंग मध्ये मालोरकडून काही झेल सुटले, त्याच्यानंतर दुसरा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडून देखील चुकी होते. एक सोपा झेल मात्र धरणीला दान केला जातोय. धावसंख्या 7, धावसंख्या 7. पुन्हा एकदा अगदी चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु बॅट आणि पुन्हा एकदा बॉलचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉल. कमबॅक करतोय. धावसंख्या 7 झाली आहे. आमच्या मालोर संघाचा तो स्मिथ आहे. स्ट्राईक एंडला सुमेंद्रला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला चिरंजीव. हा चेंडू निर्णायक असेल. बॅटचे टॉप एज, पहिल्या विकेटचं पतन. थोडासा नाराज असेल कारण का चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा संपर्क झाला नाहीये. या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन. न्यू बॅटर इन होतोय. राकेश दाखल झालाय. धावसंख्या 7. चला एका बाजूला संघ खेळताना याच्यानंतर पाहायला मिळेल मुचणे आणि त्याच बरोबरीने साठलेवाडी. टॉस बॉक्स खाली करा. चला मित्रांनो
सहकार्य करायचं. आपली स्पर्धा आहे, तुम्हा सर्वांसाठी इतकं देखणं आयोजन आपल्याला बापदेव क्रीडा संघ मालोर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न यावर्षी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने 20 संघ खेळतात. अगदी सुरुवातीला थोडासा विलंब झाला होता, परंतु तो मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय हरी डिके साहेब यांना मी टॉसच्या बॉसमध्ये तुम्हाला टॉसचा कॉल करण्यासाठी मुचने वर्सेस साटलेवाडी. मुचने वर्सेस साटलेवाडी हा टॉस होतोय. सेकंड मॅचचा टॉस करतात आमच्या मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय हरी डिके साहेब. टॉस साटलेवाडी संघाने जिंकलेला आहे. काय असेल तुमचं? आमचे फिल्डिंग असेल. फिल्डिंग घेतले तरी काय टार्गेट ठेवून तुम्ही मुचण्याला टार्गेट द्याल? आम्ही 30च्या आतमध्ये रन ठेवायचे प्रयत्न करू. ओके. टुर्नामेंट खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? आयोजक तर खूपच चांगलं बोलायला लागेल, कारण का आयोजक एवढे चांगले असल्यावरती आयोजन तर खूपच चांगलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण टॉस हारला तरी सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला फर्स्ट बॅटिंग करायची आहे. पण किती टार्गेट द्याल साटलेवाडी संघाला? 30च्या आतमध्ये थांबव. तुम्हाला थांबवायचं नाही, तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे. तर कितीपर्यंत टार्गेट द्याल मॅक्झिमम? ते बघू आता, ठरव. ओके. जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करतील. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ओके. थँक्यू. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने खराबपैकी होते, या ठिकाणी चुकी होते आणि चुकीला माफी नाही. एक ना तर एका चेंडूवरती 2 चुका झाल्यात. एक जेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर खराबपैकी पाहायला मिळते. कारण का धावसंख्या जर पाहिली तर 13 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 14 धावांची आवश्यकता. मालोर संघ एका बाजूला खेळतोय, दुसऱ्या बाजूला वांदरकोंडा हा संघ मात्र खेळतोय आणि दोन्ही संघामध्ये चांगली लढत आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 13. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी करतोय आणि वारंवार चुकी तुम्ही केला तर त्याची तुम्हाला भरपाई होणार नाहीये, त्याचा मात्र तुम्हाला तोटाच होणार आहे. कारण का अगदीच दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 3रा झेल मात्र ड्रॉप होतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कारण का आयुष्यामध्ये संधी तुम्हाला परत मिळत नसते. चला थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम, कुठचीही टीम मिटिंग होणार नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण का आम्हाला एका दिवसामध्ये 20 संघ कव्हर करायचे आहेत. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. अजून 10 धावांची आवश्यकता. थोडंसं डगआउटमध्ये आता मात्र आनंदाचं वातावरण आपल्याला मालोरच्या बाजूने पाहायला मिळते, कारण का नशिबाची साथ हा मात्र संघ घेऊन आलाय. पुन्हा एकदा अगदी कार्पेटच्या साहाय्याने देखना फटका. आता मात्र कोणतीही चुकी होणार नाही. 1 धाव कंप्लीट झाली आहे. अगदी पहिली मॅच मी सुरुवातीला सांगितलं, आम्हाला माहित आहे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सकाळच्या सत्रामध्ये खूप सारे प्रयत्न तुम्हाला षटकार आणि चौकारांसाठी करावेच लागतील, कारण का अजूनही अगदी दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात झाली आहे आणि खेळ चालू आहे, तरी सुद्धा एखादा षटकार आपण पाहिला नाहीये या मॅच मध्ये. परंतु दुपारच्या सत्रामध्ये षटकारांची आतषबाजी होणार आणि यामध्ये देखील ती मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निर्णायक असेल. कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा कुठचाही संपर्क नाहीये. विकेटच्या मागे चांगले काम केलं जात आहे. धावसंख्या 16. आता मात्र आपल्याला 6 मध्ये बनवायच्या आहेत, त्या कंपल्सरी 9 धावा. चला, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला आज काहीतरी करावं लागेल किंवा आपल्याला जिंकायचं असेल तर तुम्हाला 9 धावा ह्या बनवाव्याच लागतील आणि दुसऱ्या बाजूने जिंकायचं असेल तर आपल्याला त्या डिफेंड कराव्या लागतील. अगदी पहिली मॅच कोणाच्या बाजूने जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण का मी सांगितलं सकाळचं सत्र म्हटलं तर चांगल्या मॅचेस होतात. दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही संघाकडून आतषबाजी होताना पाहायला मिळते. चला, कोणतीही टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये याच्यानंतर होणार नाहीये. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण का या ठिकाणी 6 सीटरच्या माध्यमातून
यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते चांगल्या पद्धतीने. आपली स्पर्धा घर बसल्या सर्वजण आपले चाहते या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या गतीमध्ये बीट करताना आता मात्र 5 मध्ये 9 आपल्याला कंपल्सरी या बनवायच्याच आहेत. हॅलो 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 राकेश आपल्या संघाची नौका तारून नेईल का? समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ऑफिशियल पंच बोर्ड मात्र आकाशाकडे होतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन देखील झालंय. ही मॅच चुरशीची होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये आता बनवायच्या त्या 8 धावा. एक मोठा फटका येईल का? कारण का दुसऱ्या षटकामध्ये नशिबाची साथ मालोरच्या बाजूने होती आपल्याला पाहायला मिळाली आणि ती साथ या षटकामध्ये मिळेल का? कारण का मी वारंवार सांगत असतो संधी प्रत्येक वेळा आपल्याला समान मात्र मिळत नसते आणि नक्कीच 4 मध्ये 8 बनवायच्यात. 25 धावा करताना देखील प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावीच लागेल. सकाळचं सत्र आहे. हवेचा वेग सकाळी कमी आहे आणि नक्कीच एखादा मोठा षटकार कुणाच्या बॅटमधून येईल आणि आपल्या संघाची नौका तारून नेईल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. न्यू बॅटर इन झालाय. लोअर फुटर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे. अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. फील्ड केलाय. 2 कंप्लीट झाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांवरती कुठचाही दबाव नसेल. अगदी प्रॉपर टायमिंग झालं नाहीये तरी सुद्धा नशिबाच्या 3 धावा. म्हणजे मी वारंवार सांगतोय की नशिबाची साथ आज आयोजन कमिटी संघाच्या बाजूने आहे असं आपण म्हणूया. कारण का 3 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि आता मात्र 3 मध्ये 5 आपल्याला करायचे आहेत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुरुवात झाली आहे स्पर्धेला. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट झाले. चेंडू मिसफील्ड होतोय आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. अगदी कभी तेरी कभी मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला सामना कुणाच्या नावावर जातो? एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळतोय महालोर ब, दुसऱ्या बाजूला वांदरकोंडा हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं आतापर्यंत क्रिकेट चांगलं राहिले. हा चेंडू निर्णायक असेल. या मॅचचं गणित ठरवेल का? फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. तिसऱ्या विकेटचं पतन. गॉड. चला न्यू बॅटर थोडस घाईने या. डगआउट मध्ये भन्नाट शांतता आपल्याला पाहायला मिळते. अगदी नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी एखाद्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि हसू असतं आणि कधी आपल्या दुःख देखील पाहायला मिळते. कारण का क्रिकेटने आपल्याला खूप काही दिलंय आणि खूप सारे विजय देखील आतापर्यंत मालोर संघाच्या बाजूने गेले आहेत. अगदी आता न्यू बॅटर दाखल झालाय ज्याचं नाव आहे मनीष. अगदी आपल्या आयुष्याच्या महत्वाच्या मॅच मध्ये खेळताना 1 चेंडूवरती 3 बनवायचे आहेत. कोण ठरणार तारणार? 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केलाय. फक्त मला वाटतं 1च धाव मिळेल आणि या ठिकाणी पराभव पत्करावा लागतोय. ठीक आहे, चांगले तुम्ही देखील खेळलात. विजय संघाचं आपण अभिनंदन करूया आणि जाऊया नेक्स्ट मॅच कडे. साठलेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. साठलेवाडी संघ लाईन अप व्हायचा आहे. निक्या त्यांना घे पटकन. साठ
करतोय, मैदानात आपण एकही मिनिटं वाया घालवायचा नाहीये. आपण लवकरात लवकर लाईनअप होऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साठलेवाडी संघ